Good morning, student. Class MCOM Part First, 2019 pattern, Semester Second, Subject Financial Analysis and Control. हा कंपल्सरीचा सब्जेक्ट आहे MCOM साठीचा. MCOM Part First, Semester Second ला फायनान्शियल अनालिसिस आणि कंट्रोल, फायनान्शियल अनालिसिस अँड कंट्रोल हा जो सब्जेक्ट आहे, या सब्जेक्ट मध्ये 3 कॅल्क्युलेशनचे टॉपिक आहेत. फंड फ्लो, कॅश फ्लो स्टेटमेंट, त्यानंतर रेशो अनालिसिस आणि कंपॅरेटिव्ह कॉमन साईज स्टेटमेंट. तर असे 3 टॉपिक आहेत. तर त्या तीनही टॉपिक कॅल्क्युलेशनचे आहेत. आपल्याला जो क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट दिलेला आहे MCOMचा, तर त्या फॉर्मॅट नुसार हे 3 टॉपिक पैकी पहिला जो टॉपिक आहे तो मी आज चालू करते, कंपॅरेटिव्ह अँड कॉमन साईज स्टेटमेंट. त्याचा आज आपण पहिला प्रॉब्लेम आणि त्याचं सोल्युशन पाहतोय. प्रॉब्लेम आधी वेळेअभावी मी पीपीटी केलेली नाहीये. हा पुस्तकामधला प्रॉब्लेम आहे. निराली पब्लिकेशनचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकामधला, टेक्स्टबुक मधला हा पहिला प्रॉब्लेम आहे. वरती त्याचं पेज नंबर वगैरे सर्व मेन्शन केलेले बघा. तर फर्स्ट प्रॉब्लेम मी आधी एक्सप्लेन करते. On 31st March 2020, profit and loss account of Jai Hind Limited Nasik stood as under. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेले आपल्याला 31 मार्च 2020 चं, पण देताना जे कॉलम दिलेले आहेत प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला, एक्सपेंडिचर साईडला बघा इथे 2019 चा कॉलम आहे. त्यानंतर एक्सपेन्सेस दिलेले आहेत आणि इकडे 2020 चा कॉलम आहे. त्यानंतर इन्कम साईडला पण इथे 2019 चा कॉलम आहे, म्हणजे मागच्या वर्षीचा प्रिव्हियस इयरचा. त्यानंतर इन्कम्स कोणते ते दिलेलं आहे आणि इकडे 2020 चा कॉलम आहे. बघा इकडे 2020 चा कॉलम आहे म्हणजे करंट इयरचा, आणि 2019 चा म्हणजे प्रिव्हियस इयरचा. प्रिव्हियस इयरची पण माहिती दिलेली आहे इन्कमची, त्याप्रमाणे एक्सपेंडिचरची करंट इयर आणि प्रिव्हियस इयर अशी माहिती दिलेली. त्यावरून आपल्याला कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट तयार करायचे. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला नेहमी जे असतात त्याप्रमाणे ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कंबाईंड अकाउंट आहे, त्याप्रमाणे सर्व खर्च आणि इन्कम्स दिलेले आहेत. आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचंय, तर यू आर रिक्वायर्ड टू कम्पेअर द परफॉर्मन्स ऑफ कंपनी बाय रिअरेंजिंग द डेटा सुटेबली. आपल्याला कंपनीचा परफॉर्मन्स कम्पेअर करायचा आहे डेटा रिअरेंज करून सुटेबली, अँड गिव्ह युअर कमेंट ऑन द ऑपरेशनल परफॉर्मन्स ऑफ द एंटरप्राइज. आणि आपल्याला त्यावर कमेंट द्यायची. मग त्यासाठी आपण कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट तयार करणार आहोत. मग याप्रमाणे स्टेटमेंट टाका. इन द बुक्स ऑफ जय हिंद लिमिटेड नाशिक, comparative income statement for the year ended 31st March 2019 and 20. Comparative income statement for the year ended 31 मार्च 2019 आणि 20. याप्रमाणे स्टेटमेंट टाका. स्टेटमेंटला अमाऊंटचे 4 कॉलम येतील, पर्टिक्युलरचे 1 कॉलम येईल. पहिला कॉलम पर्टिक्युलर, दुसरा कॉलम 31 मार्च 2019, ते आपण बेस इयर म्हणून घेणार आहे. म्हणजे त्या वर्षातल्या ज्या किमती आहेत त्यात वाढ झाली की घट झाली हे आपण विचारात घेणार आहे, म्हणून त्याला कंसात बेस इयर म्हणा. त्यानंतर 31 मार्च 2020 चं कॉलम रुपीचं चिन्ह करा. इन्क्रीज ऑर डिक्रीज म्हणजे वाढ झाली की घट झाली इन्कम मध्ये किंवा खर्चामध्ये. आणि त्यानंतर पर्सेंटेज काढायचे आहेत आपल्याला इन्क्रीजचे किंवा डिक्रीजचे, म्हणून पर्सेंटेज ऑफ इन्क्रीज ऑर डिक्रीज पर्सेंटेजचं चिन्ह करा. याप्रमाणे आपण 5 कॉलम केले, 4 कॉलम अमाऊंटचे आणि 1 कॉलम पर्टिक्युलरचा. आता सुरुवात जी आहे ती आपण सेल्स पासून करणार आहे. बघा इकडे इन्कम साइडला सेल्स आहेत. 31 मार्च 20 चे सेल्स आहेत 8 लाख आणि 19 चे सेल्स आहेत 5,60,000. आपण ते सेल्स त्या कॉलमला घेणार. आधी सेल्स घ्या, एक आकडा टाकला तरी चालेल. सेल्स 19 मध्ये 2019 मध्ये घ्या, 31 मार्च 19 मध्ये 5,60,000 जसे दिलेले प्रॉब्लेम मध्ये तसेच घेतोय आपण. आणि 31 मार्च 20 मध्ये घ्या 8 लाख. आता आपल्याला पाहिल्यानंतर लक्षात येते की 31 मार्च 19 ला जे सेल्स होते 5,60,000 त्यापेक्षा 31 मार्च 20 चे सेल्स वाढलेले आहेत. मग कितीने वाढलेत?
तर 8 लाखातून 5,60,000 वजा करा. मग कितीने जेवढ्याने वाढले तेवढे इन्क्रीजच्या कॉलम, इन्क्रीज और डिक्रीजच्या कॉलमला घ्या. आता वाढले म्हणून प्लसचं चिन्ह केलं, कमी झाले असते तर मायनसचं चिन्ह केलं असतं. मग प्लस 2,40,000. 8 लाख आणि 5,60,000 मधला फरक. आता पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायची. पर्सेंटेज तुम्ही कसे कॅल्क्युलेट करणार, तर जो बेस इयर घेतलेला आहे त्यावरून पर्सेंटेज काढायचे. म्हणजे 2,40,000 भागिले 5,60,000 गुणिले 100 याप्रमाणे कॅल्क्युलेशन करा. जो आपण बेस इयर घेतो त्यानुसार कॅल्क्युलेशन करतो. त्यामुळे 2,40,000 भागिले 5,60,000 गुणिले 100 पर्सेंटेज काढायचे म्हणून गुणिले 100 याप्रमाणे कॅल्क्युलेशन करून 42.85 येत आहेत. पण मग राऊंडेड अप करून 43% घेतले, 43%. त्यानंतर परचेसेस घ्या. परचेसेस बघा, ओपनिंग स्टॉक क्लोजिंग स्टॉकचा विचार आपण नंतर करणार आहे. परचेसेस घ्या. परचेसेस 2020 चे आहेत 3 लाख आणि 2019 चे या साईडला दिलेत बघा 2,40,000. त्याप्रमाणे अमाऊंटच्या कॉलमला अमाऊंट घ्या. 2 नंबर परचेसेस 2,40,000 19च्या कॉलमला आणि 20च्या कॉलमला 3 लाख. आता दोन्हीमध्ये कितीने वाढ झाली, 3 लाखातून 2,40,000 वजा करा, 60,000ने वाढ झाली. म्हणून इन्क्रीज डिक्रीजच्या कॉलमला घ्या 60,000. आता कॅल्क्युलेशन करा. 60,000 भागिले 2,40,000 गुणिले 100 कॅल्क्युलेशन करून आपलं उत्तर येते 25%. इन्क्रीज डिक्रीजच्या कॉलमला घ्या प्लस 25%. त्यानंतर परचेसेस नंतर ट्रेडिंगच्या डेबिट साईडला असलेले खर्च, तर त्यामध्ये कॅरेज इनवर्ड, त्यानंतर डायरेक्ट वेजेस, गॅस अँड पॉवर असे 3 खर्च आहेत. आपण 3ही खर्च एका खाली एक लिहून घेतले, कॅरेज इनवर्ड, डायरेक्ट वेजेस आणि गॅस वॉटर अँड पॉवर. त्याचप्रमाणे अमाऊंट घ्या. 2020च्या कॉलमला 2020च्या अमाऊंट घ्या 30,000, 1,80,000 आणि 1 लाख, किंवा सिंगल सांगते. आधी आपण कॅरेज इनवर्ड घेऊयात. 2020च्या कॉलमला 30,000 आणि 2019च्या कॉलमला 20,000 घ्या. कॅरेज इनवर्ड 2019च्या कॉलमला 20,000, 2020च्या कॉलमला 30,000. कितीने वाढ झाली, 10,000ने. म्हणून इन्क्रीज डिक्रीजच्या कॉलमला घ्या प्लस 10,000. आता 10,000 भागिले 20,000 गुणिले 100 कॅल्क्युलेशन करून पर्सेंटेज आले 50%. त्यानंतर घ्या डायरेक्ट वेजेस. डायरेक्ट वेजेस किती आहेत, 1,80,000 2020 चे आहेत, 2019 चे 1 लाख. त्याप्रमाणे घ्या डायरेक्ट वेजेस. 2019च्या कॉलमला 1 लाख, 2020च्या कॉलमला 1,80,000. कितीने वाढ झाली, 80,000 आणि प्लस 80,000. आता पर्सेंटेज काढा. 80,000 भागिले 1 लाख गुणिले 100. मग 80,000 भागिले 1 लाख गुणिले 100 केल्यावर पर्सेंटेज मध्ये आले 80%, 80%. त्यानंतर पुढचा खर्च घ्या गॅस वॉटर अँड पॉवर. 2020 चे आहेत 1 लाख आणि 19 चे आहेत 40,000. त्याप्रमाणे अमाऊंट घ्या गॅस वॉटर अँड पॉवर. 2019च्या कॉलमला 40,000, 2020च्या कॉलमला 1 लाख. मग कितीने वाढले, 60,000ने वाढले. म्हणून इन्क्रीज डिक्रीजच्या कॉलमला घ्या 60,000. आता कॅल्क्युलेशन करा. 60,000 भागिले 40,000 गुणिले 100 किती पर्सेंटेज आले, 150%. आता डायरेक्ट कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आपण कॅल्क्युलेट करतोय. डायरेक्ट कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण इथे बघा, या ज्या 4 अमाऊंट्स आहेत, 2,40,000 परचेसेसचे, त्यानंतर 20,000 रुपये कॅरेज इनवर्डचे त्यात ऍड करतोय, म्हणजे झाले 2,60,000. त्यानंतर 1 लाख रुपये डायरेक्ट वेजेसचे ऍड करतोय, म्हणजे झाले 3,60,000. आणि गॅस अँड वॉटरचे 40,000 ऍड करतोय, म्हणजे झाले 4 लाख. मग अशी बेरीज केली आपण, ती बेरीज आलेली आहे 19च्या कॉलमला, 2019च्या कॉलमला 4 लाख. कशाची बेरीज केली, तर 2,40,000 पासून गॅस अँड वॉटर म्हणजे परचेसेस पासून तर गॅस वॉटर अँड पॉवर पर्यंतच्या अमाऊंटची बेरीज केली. त्याला आपण म्हणतो डायरेक्ट कॉस्ट ऑफ प्रोडक्शनची कॉस्ट. ती आलेली आहे 2019 ची 4 लाख. त्यानंतर 2020 ची कॅल्क्युलेट केली.
3,30,000, 1,80,000 आणि 1,00,000 यांची बेरीज केली ती आलेली आहे 6,10,000. आता इथे बेरीज नाही करायची, जे इन्क्रीज डिक्रीज आहे त्या कॉलमची बेरीज करण्याची गरज नाहीये. तर तुम्ही इथे 6,10,000 आणि 4,00,000 यामध्ये कितीचा डिफरन्स आहे तर 2,10,000चा. त्यामुळे इथे डायरेक्ट 2,10,000 घ्या. आणि जर तुम्ही बेरीज केली सपोज तर बेरीज सुद्धा तेवढीच येईल, 60,000, 10,000, 80,000 आणि 60,000 बेरीज पण येईल 2,10,000. आता पर्सेंटेज काढायचे, 2,10,000 भागिले 4,00,000 गुणिले 100. कॅल्क्युलेशन करून उत्तर येते आपलं 52%, 52%. जर पॉइंट मध्ये उत्तर आलं तर राऊंड फिगर करायची, 50 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर पुढचा आकडा घ्यायचा, त्यापेक्षा कमी असेल तर मागचा घ्यायचा. 52% आले. त्यानंतर घ्या ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक बघा, ओपनिंग स्टॉक दोन्हीकडे 40,000च आहे, म्हणजे वाढ घट काहीच नाही ओपनिंग स्टॉक मध्ये. म्हणून ओपनिंग स्टॉक ऍज इट इज घेतला आपण, त्यामध्ये काही इन्क्रीज डिक्रीज नाही. 40,000 19ला होता, 40,000च 20ला आहे, म्हणजे इन्क्रीज नाही डिक्रीज नाही, डॅश डॅश केली. त्यानंतर दोन्हींची बेरीज केली, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन प्लस ओपनिंग स्टॉक 4,40,000, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन प्लस ओपनिंग स्टॉक 6,50,000. बेरीज केली, आता दोन्हींमधला डिफरन्स काढला. 6,50,000तून 4,40,000 वजा करून डिफरन्स आला 2,10,000. पर्सेंटेज 2,10,000 भागिले 4,40,000 गुणिले 100 हे कॅल्क्युलेट करण्याची गरज नाही, कारण की आपल्याला इथे डॅश केलेली आपण, म्हणजे पर्सेंटेज मध्ये काही फरक पडेल का नाही, प्लस मायनस काहीच नाही, तेवढेच येतील 52%. त्यानंतर क्लोजिंग स्टॉक त्यातून लेस करायचा. क्लोजिंग स्टॉक इथे दिलेला आहे बघा, 19चा आहे 40,000 आणि 20चा आहे 1,00,000. त्याप्रमाणे कॉलमला घ्या, लेस क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक आपण लेस करतोय, 2019च्या कॉलमला 40,000, 2020च्या कॉलमला 1,00,000. दोन्हीमधला डिफरन्स 60,000 रुपये इन्क्रीज डिक्रीजच्या कॉलमला लिहिला. त्यानंतर पर्सेंटेज काढले, 60,000 भागिले 40,000 गुणिले 100 ते आले 150%. आता लेस करून घ्या. लेस करून जे उत्तर येते ते येते कॉस्ट ऑफ सेल, त्याला आपण 4 नंबर दिलेला आहे, कॉस्ट ऑफ सेल. तर कॉस्ट ऑफ सेल आपण कसं काढलंय पहा, 4,40,000तून 4,00,000 रुपये, सॉरी 40,000 रुपये क्लोजिंग स्टॉकचे वजा केले म्हणजे 4,00,000 येईल, आणि 6,50,000तून 1,00,000 रुपये वजा केले म्हणजे 5,50,000 रुपये. बघा इथे कॅल्क्युलेट केलेलं आहे, 4,00,000 कॉस्ट ऑफ सेल आलेली आहे 4,00,000 आणि 5,50,000. मग 5,50,000तून 4,00,000 गेले म्हणजे किती वाढलाय, 1,50,000. इन्क्रीज डिक्रीजच्या कॉलमला घ्या प्लस 1,50,000. आता पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचे, 1,50,000 भागिले 4,00,000 गुणिले 100. कॅल्क्युलेशन करून पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचे. इथे पर्सेंटेज किती होते बघा, 52% आणि 150%. त्याचा इथे नाही काही कॅल्क्युलेशनचा संबंध, आपण इथे डायरेक्ट पर्सेंटेज कॅल्क्युलेट करतोय इन्क्रीज डिक्रीजचे. 1,50,000 भागिले 4,00,000 गुणिले 100 करून पर्सेंटेज येत आहेत 37.5. 5च्या पुढे नाही गेला फिगर, त्याच्यामुळे आपण 37% घेतलेले. त्यानंतर ग्रॉस मार्जिन काढायची. आता ग्रॉस मार्जिन कशी काढायची बघा, इथे आपण सेल्स घेतलेले आहेत, आपले प्रॉब्लेम मध्ये दिलेले जे सेल्स आहेत ते आपण कंपॅरेटिव्ह स्टेटमेंटला घेतलेले आहेत. 5,60,000 रुपये सेल्स आहेत 2019चे आणि 2020चे सेल्स आहेत 8,00,000. 5,60,000तून आपण कॉस्ट ऑफ सेल्स वजा करणार आणि 8,00,000तून पण कॉस्ट ऑफ सेल्स वजा करणार 2020ची. मग बघा कॉस्ट ऑफ सेल्स जी आहे ती वजा करतोय आपण, 5,60,000तून 4,00,000 गेले म्हणजे 1,60,000 आणि 8,00,000तून 5,50,000 गेले म्हणजे 2,50,000. आता याची पण इन्क्रीज डिक्रीज काढायची, 2,50,000तून 1,60,000 वजा करा म्हणजे कितीने वाढ झाली तर 90,000. म्हणून इन्क्रीज डिक्रीजच्या कॉलमला घ्या प्लस 90,000 रुपये,
कारण 1,60,000 आणि 2,50,000 फरक हा 90,000 आहे आणि 90,000 वाढ झाली म्हणून 90,000. आता पर्सेंटेज काढा. 90,000 भागिले 1,60,000 गुणिले 100. पर्सेंटेज येत आहेत 56%. याप्रमाणे आपण ग्रॉस मार्जिन आधी काढली. आता प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटचे जे खर्च आहेत ते खर्च आपण घेतोय, त्याला ऑपरेटिंग एक्सपेन्सेस असं म्हटलं जातं. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटचे जे खर्च आहेत ते घेतोय आपण. बघा किती खर्च आहेत. तर यामध्ये आहे सॅलरी, रेंट, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, ऍडव्हर्टायझिंग. हे 4च खर्च घेणार आहे आपण. याला ऑपरेटिंग एक्सपेन्सेस असं म्हणतात. इंटरेस्ट यामध्ये नाही धरणार आपण. मग हे जे 4 खर्च आहेत हे 2020च्या अमाऊंट 18,000, 6,000, 3,000 आणि 2,000. आणि 2019च्या अमाऊंट 16,000, 5,000, 2,000 आणि 1,600. ह्या अमाऊंट आपण त्या कॉलमला आधी लिहून घेऊ आणि त्यानंतर इन्क्रीज डिक्रीज कॅल्क्युलेट करू. मग बघा ऑपरेटिंग एक्सपेन्सेस घेतलेत आपण. 6 नंबर टाकलाय त्याला ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. त्यामध्ये सॅलरी, रेंट अँड टॅक्सेस, प्रिंटिंग अँड स्टेशनरी आणि ऍडव्हर्टायझिंग घेतली. त्यानंतर 2019च्या आणि 2020च्या ज्या अमाऊंट होत्या त्या अमाऊंटच्या कॉलमला लिहून घेतल्या. 16,000, 5,000, 2,000 आणि 1,600. इकडे 20च्या कॉलमला 18,000, 6,000, 3,000 आणि 2,000. आता इन्क्रीज डिक्रीज काढायचं. 16,000 आणि 18,000 यातला फरक किती आहे? 2,000. मग इन्क्रीज डिक्रीजच्या कॉलमला घ्या प्लस 2,000. आता पर्सेंटेज काढा. 2,000 भागिले 16,000 गुणिले 100 कॅल्क्युलेट करून आपलं जे उत्तर आहे ते उत्तर येत आहे 12.5% किंवा त्यालाच आपण 12.5% घेतलेलं आहे. ते ऍब्सोल्यूट फिगर घेतलेली आहे 12.5%, 12.5 किंवा 12.5%. नंतर तुम्ही टोटल करताना राऊंडेड अप केली तरी चालेल. त्यानंतर रेंट अँड टॅक्सेस आहे 5,000 आणि 6,000. यामध्ये कितीने वाढ झाली? 1,000ने वाढ झाली म्हणून इन्क्रीज डिक्रीजच्या कॉलमला 1,000. आता पर्सेंटेज काढा. 1,000 भागिले 5,000 गुणिले 100 ते येत आहे 20%. त्यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी 2,000 आणि 3,000 कितीने वाढ झाली? 1,000ने वाढ झाली. मग 1,000 भागिले इन्क्रीज डिक्रीजच्या कॉलमला 1,000 लिहिले आपण. 1,000 भागिले 2,000 गुणिले 100 पर्सेंटेज आले 50%. त्यानंतर ऍडव्हर्टायझिंग 1,600 आणि 2,000 यामध्ये कितीने वाढ झाली? 400 रुपयांनी वाढ झाली म्हणून इन्क्रीज डिक्रीजच्या कॉलमला प्लस 400. 400 भागिले 1,600 गुणिले 100. 400 भागिले 1,600 गुणिले 100 पर्सेंटेज आले 25%. आता 1,60,000 रुपये आपली ग्रॉस मार्जिन आहे आणि आपण त्यातून ऑपरेटिंग एक्सपेन्सेस वजा करणार आहे. पण आधी ऑपरेटिंग एक्सपेन्सेसची बेरीज करून घेतली. टोटल ऑपरेटिंग एक्सपेन्सेस या 4 अमाऊंटची बेरीज केली ती आलेली आहे 24,600. या 4 अमाऊंटची बेरीज केली ती आलेली आहे 29,000. आणि इन्क्रीज डिक्रीज काढताना 29,000तून 24,600 वजा केले म्हणजे 4,400 प्लस मध्ये उत्तर आलं. आता पर्सेंटेज काढा. 4,400 भागिले 24,600 गुणिले 100 राऊंडेड अप फिगर घेतलेली आपण 18%. आता वजाबाकी करायची. 1,60,000 जी ग्रॉस मार्जिन आहे त्यातून ऑपरेटिंग एक्सपेन्सेसचे 24,600 वजा करा. नेट ऑपरेटिंग इन्कम आलेला आहे 1,35,400. 19चा 2020चे 2,50,000 ग्रॉस मार्जिन आहे त्यातून 29,000 वजा करा. नेट ऑपरेटिंग इन्कम आलेला आहे 2,21,000. आता 2,21,000तून 1,35,400 वजा करा. इन्क्रीज डिक्रीजच्या कॉलमला घ्या 85,600. पर्सेंटेज काढायचे. 85,600 भागिले 1,35,400 गुणिले 100 पर्सेंटेज आले 63%. त्यातून आपण आता जो इंटरेस्ट ठेवला होता कारण की तो ऑपरेटिंग एक्सपेन्सेस मध्ये नाही मोडत मग तो इंटरेस्ट वजा करायचा. इंटरेस्टची जी रक्कम होती ती आता आपल्याला मायनस करायची जी आपण वरती ऑपरेटिंग मध्ये नव्हती घेतलेली. इंटरेस्ट ऑन लोन आहे 4,000 आणि 2,000 ते वजा करायचे. 2019चं 4,000 आहे आणि 2020चं 2,000 आहे ते वजा करायचे. लेस इंटरेस्ट चार्ज
2019च्या कॉलमला 4000, 20च्या कॉलमला 2000, दोन्हीमध्ये किती वाढ झालेली आहे 2000, आणि इन्क्रीज डिक्रीजच्या कॉलमला 2000, पण हे लेस करायचे आहेत आपल्याला, इकडे लेस करायचे इंटरेस्ट, आणि इकडे इन्क्रीज झालेत, वाढ झालेली, त्यामुळे ते तसेच राहतील. आता बघा लेस करायचे, मग 2000 भागिले 4000 गुणिले 100, उत्तर जे आहे पर्सेंटेज मधलं आपलं ते -50% दाखवावं लागेल. इथे -50% दाखवा. त्यानंतर 1,35,400 4000 रुपये वजा करा. प्रॉफिट आफ्टर इंटरेस्ट अँड बिफोर टॅक्स म्हणायचं त्याला, तो आलेला आहे 1,31,400. 2,21,000तून 2000 वजा करा म्हणजे 2,19,000. आता पर्सेंटेज इन्क्रीज डिक्रीज काढायचं. 2,19,000तून 1,31,400 मायनस करा म्हणजे कितीने वाढ झाली, इन्क्रीजच्या कॉलमला घ्या 87,600. आता पर्सेंटेज काढा, 87,600 भागिले 1,31,400 गुणिले 100, पर्सेंटेज आलेले आहे 67%. याप्रमाणे आपण कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट जे आहे 2019 आणि 2020 तयार केलेलं आहे. आपल्याला ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिला होता, त्यावरून आपण कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट तयार केलेलं आहे. आता कमेंट द्यायची, कारण की कमेंट पण विचारलेली आहे. मग कमेंट द्या. इथे कमेंट आहे बघा, ऍज अबोव मेन्शन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑफ जय हिंद लिमिटेड नाशिक इंडिकेट दॅट द व्हेरिएशन इन इंडिव्हिज्युअल आयटम of 2019-20 2019-20 as compared to their corresponding figures in 2018-19 म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा इन्क्रीजेस प्रत्येक ठिकाणी सापडले आपल्याला. देअर इज अन इन्क्रीज ऑफ 43% ऑफ सेल मध्ये 43% वाढ झाली. हॅज लीड to increase 56% in gross profit. ग्रॉस मार्जिन म्हणजेच ग्रॉस प्रॉफिट, त्यामध्ये किती वाढ झाली बघा, इथे आपण काढलेली आहे 56%. shows an encouraging position. The operating cost has gone up by 18%. ऑपरेटिंग कॉस्ट कितीनी वाढली, 18% वाढली. इथे आपण कॅल्क्युलेट केली होती बघा. which shows an efficient control over overhead charges. Already of composition of direct cost reveals the increase in direct wages and gas water power has been 80%. त्याची पर्सेंटेज आपण वरती कॅल्क्युलेट केले, and 150% respectively. Such an increase seems disproportionately high as compared to increase in volume of sale. The increase item need to be further investigated in order to ascertain real causes for such an abnormal increase in these direct expenses of production. However, the overall performance of Jai Hind Limited Nasik in 2019-20 as compared to 18-19 is quite satisfactory. याप्रमाणे कमेंट द्या. इथे आपला पहिला प्रॉब्लेम जो आहे कंपॅरेटिव्ह स्टेटमेंटचा तो कंप्लीट झालेला आहे. थँक्यू.